नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या प्रत्येकामध्येच एक व्यावसायिक, एक बिझनेसमॅन, एक उद्योजक दडलेला असतो. व्यवसाय अनेक प्रकारचे असतात, पण त्याची खाचकळगी मात्र फार कमी लोकांना माहीत असतात किंवा फार कमी लोक अशी असतात की ते माहिती करून घेतात. आणि मग मात्र जसं आपलं आरोग्य असतं ना, तसंच त्या व्यवसायाचं सुद्धा एक आरोग्य असतं. पण ती माहिती करून घेणं, ते काय आहे, कसं जपावं, काय असावं, या सगळ्यांविषयी आपल्याला माहिती असणं हे मुळात खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे उद्योगाचे आरोग्य. उद्योगाचे आरोग्य हा आजचा आपला महत्त्वाचा विषय आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपण आपल्या इथे नेहमीच तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत सीए श्री अभिजित थोरात. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सीए श्री अभिजित थोरात हे अनेक वर्ष पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. उद्योगशैली हे त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. 10 वर्षात त्यांनी हजारो उद्योजकांना मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक चॅनलवर त्यांच्या मुलाखतीही झालेल्या आहेत. गुंतवणूक आणि त्याच्या संबंधित विषयांवर त्यांचे अनेक लेखही प्रसिद्ध आहेत. नादान परिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 50 ते 60 हजार ग्रामीण मुलांना या करिअरविषयी मार्गदर्शन केलं आहे, त्यांना पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्याकडून आज आपण ह्या उद्योगामध्ये त्याचं आरोग्य कसं असावं, काय खाचकळगी आहेत, त्यांचे अनेक अनुभव या सगळ्यांविषयी चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा असा आजचा आपला विषय आहे उद्योगाचं आरोग्य आणि आपल्याबरोबर आहेत सीए श्री अभिजित थोरात. अभिजित सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खूप छान विषय आहे आणि खूप छान गप्पा मारायच्या आहेत. तुमची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, तुम्ही अनेक ठिकाणी करिअरविषयी मार्गदर्शन करताय, सगळ्यांविषयी आम्ही जाणून घेणार आहोत. पण जसं आपण मगाशी आपण गप्पांमध्ये म्हणालो की आपलं स्वतःचं आरोग्य आपण किती जपतो, किती निगा राखतो, तसंच एखादा उद्योग करताना जेव्हा आपण उद्योगाचं आरोग्य असं म्हणतो तर ती काय व्याख्या किंवा काय संकल्पना तुम्ही सांगाल? उद्योगाचं आरोग्य जे आहे, जसं आता आपण सगळे बघतो की ब्लड टेस्ट आपण करतो किंवा बीपीची टेस्ट करतो किंवा रिसेंटली आता B12 करतो, D3 वगैरे करतो. तर मला एक संकल्पना डोक्यामध्ये की अरे मग उद्योगाचं आरोग्य सुद्धा आहेच ना. म्हणजे उद्योगही जर आजारी पडला तर मग आपलं घर आजारी पडू शकतो किंवा आपला देश आजारी पडू शकतो. त्याच्यामुळे उद्योगाचं आरोग्य आपण एक मेजरमेंट करायची म्हटली तर त्याला एक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्या जर आपण पाहिल्या, वेळोवेळी जर ते पाहत राहिलो, म्हणजे जर आपण पाहिलं की बऱ्याचदा असं होतं की आपण डॉक्टरकडे जातो आणि मग तपासण्या करतो आणि असं लक्षात येतं की आता डॉक्टर म्हणतात ही केस हाताबाहेर गेली आहे. तर असं आपल्या व्यवसायाचं होऊ नये. त्याच्यामध्ये नफा असेल, कर्ज असेल, गुंतवणूक असेल, मनुष्यबळ असेल, त्याची स्टॉक किंवा इन्व्हेंटरी आपण ज्याला म्हणतो, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरनं आपल्याला काही गोष्टी पाहता येतात आणि ज्याच्यातनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की आपण आपल्या उद्योगाचं आरोग्य चांगलं आहे, बरं आहे की आजारी आहे की काही ट्रीटमेंटची, सप्लिमेंटची गरज आहे किंवा आता आपण ICUत चाललोय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्योगाच्या आरोग्यामध्ये कव्हर होतात. खूप महत्त्वाचे आहेत खरंच. की आता जसं तुम्ही सांगितलं की जसं आपल्या आरोग्याला आपण वेळोवेळी तपासणी करत असतो किंवा कारण एखादा उद्योग सुरू करताना आणि तो सुरू केल्यानंतरही खूप गोष्टी असतात, खूप खाचकळगी असतात. सगळं आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पण आता जसे तुम्ही काही पॅरामीटर्स सांगितले तसं एखादा उद्योग सुरू करण्यासाठी खूप गोष्टींची गरज असते नाही, तर काय सांगू शकाल तुम्ही? उद्योजकाची सुरुवात म्हणजे कुठलाही उद्योग जर सुरू करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची की त्याची ती डीप डिझायर म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट हवा, त्याला त्याच्यामध्ये आवड हवी. म्हणजे कोणीतरी दुसरं करतोय उद्योग म्हणून तो मला करायचा आहे हे कुठं नसावं, त्याचं कुठंतरी ते पॅशन असावं. कारण जर एकदा त्याचं ते पॅशन असेल त्या व्यवसायामध्ये तर तो उद्योग खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो, खूप इंटरेस्टने तो करू शकतो, त्याला कुठलाही कंटाळा त्याच्यामध्ये येणार नाही. त्याच्यामुळे उद्योग सुरू करत असताना की मी नेहमी म्हणतो की नफा होईल किंवा कोण करतंय किंवा खूप फॅन्सी आहे मग काहीतरी फ्रँचायझी मिळते म्हणून करण्यापेक्षा मला त्याच्यामध्ये किती आवड आहे आणि मग पैसे जे आहेत ते दुय्यम आहे. त्याच्यामुळे व्यवसाय करताना स्वतःची आवड लक्षात घेऊन, कदाचित त्या आवडीला पैसे कमी असतील पण आवड म्हणजे पैसे मिळतात म्हणून तो उद्योग करू नये. स्वतःला जे आवडतं, ज्याच्यात पॅशनेट आहात तो उद्योग तुम्ही निवडावा. अगदी. पण आता जसं तुम्ही एक शब्द वापरला, नफा हा तुम्ही शब्द वापरला की मला आवड आहे, मी उद्योग सुरू करते, पण प्रत्येक वेळेला कधी कधी असं होतं की
नफा होईलच असं नाही आहे किंवा होतोच असं नाही, होतो पण पण हे सगळं थोडंसं असं वरखाली होणारं तराजू आहे, तर तेव्हा काय करायचं? उद्योगाचं आरोग्य जे आहे, म्हणजे एखादं आपण म्हणतो की एखादा व्यक्ती सुदृढ आहे, तसं उद्योग सुदृढ आहे कधी असेल की त्यात नफा असेल तर होईल. आत्ता थोडंसं स्टार्टअप आणि हे जे कल्चर आलंय, ज्याच्यामध्ये आपण कॅश बर्न किती केली किंवा किती वर्ष तो लॉस सहन करून व्यवसाय करायचा आहे, अशा सगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा जर उद्योग जो आहे तर त्याचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर तो नफ्यात हवा. तो नफा आपण मेजर करायला हवा, क्वार्टरली करायला हवा, 6 मंथली करायला हवा, किंवा तो नफा आपल्याला होतोय तो नक्की जातोय कुठं. अनेक उद्योजकांचं म्हणणं असतं की यार मी व्यवसाय करतोय पण पैसे दिसत नाहीयेत. तर मग त्या गोष्टी बघत, म्हणून नफा हा खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे. कारण आपण एंड ऑफ द डे जर पाहिलं तर आपण घरी गेल्यानंतर आपण काय नेतोय, तर मग व्यवसायामध्ये व्यवसाय नफ्यामध्ये असणं हा एक महत्त्वपूर्ण पॅरामीटर आहे की तुमचा उद्योगाचं आरोग्य चांगलं आहे की खराब आहे. आणि तो नफा कदाचित जसं तुम्ही म्हणाला की आत्ता दिसत नाही आहे, तर तो कुठेतरी एक त्याला डेडलाईन ठेवायला पाहिजे की 6 महिने मला नाही नफा होते, वर्षभर नाही होते. पण जर तो कायम तसाच ठेवला तर कदाचित तुम्हाला खूप नुकसान सहन करावं लागतं. त्याच्यामुळे थोडंसं उद्योग करत असताना कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊनच तो उद्योग करायला हवा. ओके. पण आता जसं तुम्ही सांगितलं की एखादा उद्योग जेव्हा सुरू होतो तेव्हा नफा होणं म्हणजे त्याचं आरोग्य आपण चांगलं म्हणू शकतो. पण सुरू करताना बऱ्याचदा आपण कर्ज घेतो. पण मग ते कर्ज घ्यायचं त्यावेळेला टेन्शन येतं. कधी-कधी वारंवार कर्ज घेतलं जातं किंवा मग ते आपण पूर्ण करू शकतो किंवा नाही. ह्या सुद्धा अनेक गोष्टी असतात जेव्हा एखादा उद्योग आपण सुरू करतो. तर त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आपल्याकडे अनेक म्हणजे 95% जे उद्योजक आहेत ते फर्स्ट जनरेशन आहे, ज्यांच्या घरामध्ये कोणी आत्तापर्यंत व्यवसाय केलेला नव्हता. आणि साहजिक आहे की अशा वेळेला उद्योग सुरू करत असताना बँकेकडे जाणं हाच एक पर्याय असतो, कर्ज घेणं हाच एक पर्याय असतो. परंतु कर्ज घेण्याला काही हे नसतं, म्हणजे कर्ज घ्या तुम्ही, पण जसं मी म्हणतो की तुम्ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. तुम्ही एखादा व्यवसाय करताय, समजा तुमचा एक प्रोजेक्ट 5 कोटीचा आहे आणि तुम्हाला त्याचं माहिती आहे की जर आपल्याला नुकसान झालं तर किती होऊ शकेल, 10% होऊ शकेल, 20% होऊ शकेल. तर ते किंवा ते नुकसान झाल्यानंतर माझ्याकडे काहीतरी एक बॅकअप प्लॅन असेल. सो कर्ज घ्या, पण ते कॅल्क्युलेटेड घ्या, जेणेकरून किती. बऱ्याचदा मी बघतो की काहीतरी कॅल्क्युलेशन न करताही काहीतरी सबसिडी आहे आणि काहीतरी कोणीतरी सल्ला दिला आणि काहीतरी रील्स पाहिल्या वगैरे. आता तर ते खूप झालं आणि मुलं घरी येऊन सांगतात की ते खूप एवढे पैसे वगैरे कमवतो, पण शेवटी बॅलन्स शीट आमच्याकडे येतात, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात माहिती असतं. तर ते न करता हे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी आणि कर्ज घ्यावीत. आणि जो तुम्ही म्हणालात की वारंवार कर्ज घेणं जे आहे, तर ती एक धोक्याची घंटा असते. वारंवार कर्ज जर तुम्ही घेत असाल त्याचा एक इनडायरेक्टली 2 गोष्टी असतात की एक व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेताय, एखादं युनिट 2 करताय, 3 करताय, त्यासाठी तुम्ही घ्या कर्ज. परंतु जर व्यवसाय चालवण्यासाठी जर कर्ज घ्यावं लागत असेल तर याचा अर्थ कुठेतरी तुमचा नफा कमी आहे किंवा नफा आहे किंवा तो नफा दुसऱ्यांच्या खिशामध्ये आहे, म्हणजे तुमच्या इकडं रिकव्हरी सिस्टीम तुमच्याकडे चांगली नाही आहे. त्याच्यामुळे वारंवार कर्ज घ्यावं लागत असेल तर आपण थोडासा विचार करायला हवा. आपल्या उद्योगाचं आरोग्य कदाचित थोडंसं ढासळलं असं मला वाटतं अशा वेळेस. नक्कीच. पण जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय करतो किंवा सुरुवात केलेली असते तेव्हा उत्पादित जो माल असतो, जो काही असेल, त्या मालाचं व्यवस्थापन हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी आम्हाला जरा सविस्तर काय मार्गदर्शन कराल? कारण की त्यावरच त्या उद्योगाचं आरोग्य किंवा नफा, तोटा जे काही त्या गोष्टी अवलंबून असतील. तर त्या मालाचं व्यवस्थापन कसं करावं? बऱ्याचदा आपण बघतो की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये, जसं आता कपड्याचे व्यापारी असतील किंवा कार्स डीलर्स असतील किंवा ऑटोमोबाईल, इतर ज्या काही सगळ्यामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरर आहेत आणि जे काही ट्रेडर आहेत, तर इन्व्हेंटरी म्हणजे काय की आपण जो माल साठवतो. बऱ्याचदा असं होतं की उद्योजक काय करतात की मला खूप ऑर्डर्स आहेत येत्या 6 महिन्यामध्ये, येत्या वर्षभरामध्ये, म्हणून खूप कमी रेटने माल मिळतो म्हणून तो तसाच घेऊन ठेवतात, आत्ताच परचेस करून ठेवतात. पण त्याला इंटरेस्ट, बँकेचं जे इंटरेस्ट आहे ते त्याच्यावर चालू असतं. आपण ज्या जागेमध्ये तो स्टॉक ठेवतो त्याचं भाडं चालू असतं. मग तो काहीतरी कमी मिळतोय म्हणून तो स्टॉक करून ठेवतात. आणि तो स्टॉक जर आपण मूव्ह नाही केला वेळोवेळी तर तो स्टॉक खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, आता जपान किंवा जर्मनीमध्ये तुम्ही पाहिलं तर ते जस्ट इन टाईम अशी एक सिस्टीम त्यांच्याकडे आहे
की त्यांना जर एखाद्या गाडीचा पार्ट करायचं तर तेवढीच ऑर्डर जाते, तेवढंच मटेरियल येतं आणि ते मॅन्युफॅक्चर होतं. पण ते स्टोरेज आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये येत नाहीत. मग आपल्याकडे उद्योजक कदाचित बऱ्याचदा ह्या गोष्टीमुळे तो स्टॉक तसाच ठेवतो. आपण बऱ्याचदा ज्या मोठ्या कॉर्पोरेट्स आहेत, जी मोठी शोरूम्स आपण बघतो, त्यात 50% डिस्काउंट, 60% डिस्काउंट हे का ते देतात, की त्यांना तो स्टॉक ठेवायचा नसतो. आपल्याकडे उद्योजक काय करतो, की अरे मी ही वस्तू 1000ला घेतली होती आणि मी आता ही कशी 500ला विकू. पण त्याला हे कळत नसतं, की अजून 2 महिने जर ती वस्तू ठेवली तर ती शून्य होईल. त्याच्यामुळे आपण ह्या कॉर्पोरेट्सकडनं शिकलं पाहिजे, की त्याच्यामध्ये कुठलेही इमोशन्स न ठेवता आपण त्या गोष्टी डिस्काउंट्समध्ये जे काही सॉफ्टवेअर्स चांगले आले ती वापरली पाहिजे आणि तो स्टॉक रेग्युलरली क्लिअर केला पाहिजे. नाहीतर नफा दिसतो, पण नफा कुठे आहे? स्टॉकमध्ये. पण त्या स्टॉकची व्हॅल्यू तेवढी आहे का ॲज ऑन डेट हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. नक्कीच. खरं तर एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि इतकी वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करत आहात, तर आम्हाला तुमच्याकडून अनेक अनुभवही ऐकायचेच आहेत. पण मगाशी तुम्ही असं म्हणालात, की उद्योगातून जो नफा होतो, तो नफा योग्य प्रकारे त्याची गुंतवणूक करणं ही सुद्धा एक खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. तर ती कशी गुंतवणूक करावी त्याविषयी जरा सविस्तर सांगा आणि आम्हाला तुमच्याकडून अनुभव ऐकायला नक्कीच आवडतील. कुठल्याही जसं आपण बघतो, की जे नोकरदार आहेत ज्यांना मंथली फिक्स पगार आहे, तर त्यांचं एक बजेट ठरलेलं असतं, की या महिन्यामध्ये माझा हा हप्ता आहे, माझा काही घर खर्च आहे आणि मग राहिलेले पैसे मी काहीतरी महिन्याला SIP करेल किंवा मी काहीतरी गुंतवणूक करेल. पण उद्योजकाच्या बाबतीमध्ये असं होतं, म्हणजे अनेक उद्योग मित्र आता बघत असतील त्यांना तो अनुभव रिलेट होईल, की उद्योजकाला किती जरी पैसे दिले तर त्याला ते कमीच पडतात. म्हणजे त्याला नेहमी तो उद्योग वाढवायचा असतो. त्याच्यामुळे त्याचं गुंतवणुकीकडे बऱ्याचदा मी बघतो, की उद्योजकांचं दुर्लक्ष होतं. कारण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन ऑर्डर मिळते म्हणून पैसे पाहावे असतात. तर माझं त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे, की उद्योजकांनी सुद्धा जसं तुम्ही तुमच्या स्टाफला सॅलरी देता, तशी तुम्ही सुद्धा एक फिक्स सॅलरी काहीतरी व्यवसायामधनं घ्या आणि ती आलेली सॅलरी कुठेतरी तुम्ही म्युच्युअल फंड्स असतील चांगले, RD असेल, FD असेल, गोल्ड असेल, एक डायव्हर्सिफिकेशन करून ते पैसे एक लिक्विडिटी म्हणून तुम्ही बाजूला ठेवा. म्हणजे काय, की उद्या काही व्यवसायामध्ये चढ उतार आले किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही चढ उतार आले तर अशा वेळेस तुम्हाला ते पैसे वापरता येतील. बरेच जण म्हणतात, की मग सर आम्ही आता त्याचं CC वापरतोय, कॅश क्रेडिट वापरतोय, मग त्याच्यावर आमचं व्याज जाईल. पण ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. मला असं वाटतं, की सर आता तुम्ही जे सांगताय ना, तो प्रत्येक उद्योजकांसाठी, व्यावसायिकांसाठी खूप महत्त्वाची अशी टिप आणि हे होऊ शकतं. आपण ते ऐकूया. आधी फक्त एक फोन घेऊया. यशवंत कळुसकर आपल्याशी बोलतायत ठाण्यावरून. नमस्कार, बोला. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की आमचं मेडिकलचे आपले पैसे मिळते आजारी म्हणून त्याचं ते इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवावं लागतं का? नमस्कार यशवंतजी, तुमचा प्रश्न एकदा पुन्हा विचारा. असं आहे की मेडिकलचं जर आपलं आजार असेल माणूस आजारी त्याचं जे बिल असेल त्याचे पैसे दाखवावे लागतात का मिळालेले? बरं, धन्यवाद. सर काय सांगाल? मेडिकल खर्चाचे पैसे आपण म्हणजे मेडिक्लेम जो आपण करतो, की आपण आजारी पडलो आणि मग त्याची कॉस्ट जी काय होती म्हणजे हॉस्पिटल बिल आपल्या वतीने पे करतं, म्हणजे कॅशलेस ज्याला म्हणतो आपण. आणि तुम्ही जे म्हणताय, की बऱ्याचदा कॅशलेस सुविधा नसते म्हणून आपण क्लेम करतो आणि मग आपण पैसे देतो आणि मग इन्शुरन्स कंपनी आपल्याला देते. त्यामुळे त्या रकमेवर काही कुठलाही टॅक्स लागत नाही आपल्याला. नक्कीच, धन्यवाद. आत्ता जसं आपला प्रेक्षकांचा फोन घेण्याआधी खूप महत्त्वाच्या अशा काही तुम्ही टिप्स सांगत होता, कारण की प्रत्येक उद्योगामध्ये नफा जो होतो तो योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं एक मला वाटतं खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे, कारण की त्याच्यावरच पूर्ण उद्योग, बिझनेस किंवा पुढच्या अनेक घटना गोष्टी अवलंबून असतात. आणि आता तुम्ही खूप छान त्याच्याविषयीच टिप देत होता आणि काही अनुभव प्लीज सांगा. मी तेच तुम्हाला म्हटलं, की हा एक सायकॉलॉजी जसं आपण म्हणतो, की मानसिकता व्यवसाय करत असताना ती राहतच नाही. कंटिन्यू व्यवसायातच पैसे टाकायचे. तर माझे काही मित्र आहेत त्यांनाही मी बघतो, की मग त्यांना सांगावं लागतं, की अरे तुम्ही ते 2 गोष्टी वेगळ्या ठेवा आणि गुंतवणुकीकडे तुम्ही लक्ष द्या. बऱ्याचदा असं होतं, की काहीतरी इमर्जन्सी येते, काहीतरी मेडिकल इमर्जन्सी येते किंवा मुलांच्या एज्युकेशनचा विषय येतो किंवा अजून पर्सनल काही ॲम्बिशन्स असतात. मग ते करत असताना मग स्वतःचे फंड्स नसल्यामुळे, त्या गुंतवणूक नसल्यामुळे त्यांना त्या गोष्टी अचीव करता येत नाहीत. आणि मग नंतर परत त्याच्यासाठी कर्ज घेणं आणि परत तो जो लूप आहे, कारण की व्यवसाय करत असताना माहिती नाही आपण काय ट्रेंडने पुढे चाललोय किंवा कशा गोष्टी बदलणार आहेत. कोविड येऊन गेलाय, आपण पाहिलंय. इंडस्ट्री एवढी चेंज होतीये, कॉम्पिटिशन वाढते.
तर आपण त्याला इन्व्हेस्टिंग करूनच त्याच्याला आपण चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतो. नक्कीच. जसं आता आपण बघितलं की कुठलाही उद्योग करताना त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण जाणून घेतल्या तर नक्कीच आपण एक यशस्वी उद्योजक बनू शकतो. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर आम्हाला लगेच विचारा. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीशी बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण मार्गदर्शन करून घेत आहोत, उद्योगाचं आरोग्य. कारण उद्योग हा आपल्या प्रत्येकाला करायचाच असतो, पण कसा करायचा, काय करायचा, काय काळजी आणि काय खबरदारी घेणं गरजेचं आहे हे आज आपण आपल्यावरचे जे गेस्ट आहे श्री अभिजित थोरात यांच्याकडून जाणून घेत आहोत. तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा. सर, खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही सांगत आहात की जसं आपलं स्वतःचं आरोग्य किती महत्त्वाचं असतं, किती गोष्टींकडे आपण लक्ष देत असतो, पण बऱ्याच असं होतं की उद्योग सुरू करताना त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मला उद्योग करायचा आहे, कुठेतरी एखादी एक भावना असते किंवा कोणीतरी मला सांगितलेलं असतं की अरे हा कर, तुला खूप नफा होणार आहे आणि आपण ते ऐकून सुरू करतो, पण बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याच्यामुळे कुठलाही उद्योग सुरू करताना त्याच्यामध्ये जसं तुम्ही मगाशी सांगितलं की वारंवार कर्ज घेतलं नाही पाहिजे किंवा जी आपल्याला जो नफा होतो त्याची गुंतवणूक कशी करावी जेणेकरून आपण आपला उद्योग वाढवू शकतो, अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात, नाही का? खरं तर उद्योगासाठी लागणारे कर्ज ते आपण बघितलं, पण नियमित देणी हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याविषयी आम्हाला सांगा ना. खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम आपण. उद्योगाची देणी जी आहेत ना, देणी म्हणजे काय की आपण ज्यांच्याकडनं माल घेतोय त्यांची देणी, कामगारांचे पगार, सीसीचं व्याज, जे आपण हप्ते आहेत बँकांचे ते हप्ते आणि इतर तुमचे काही घरगुती इतर खर्च लाईट बिल असेल, होऊ शकतं, त्या ऑफिसचं रेंट होऊ शकतं, बऱ्याच सगळंच गोष्टी. म्हणजे जी देणी आहेत ती खरं लिटमस टेस्ट आहे व्यवसायाची. जर ती देणी आपण वेळेत देऊ शकत असू ना तर आपण खूप चांगल्या स्थितीमध्ये आहोत. त्याचं मी तुम्हाला थोडं विस्तारामध्ये समजून सांगतो की आपण एखादा क्रेडिटर्स किंवा एक 45 डेजचं आपण हे ते मी तुला 45 दिवसात पेमेंट करेल. सॅलरीज लोकांना आपण समजा 5 तारीख ठरवली असेल, दर महिन्याच्या 5 तारखेला पेमेंट होईल किंवा बँकचे हप्ते 10-15 तारखेला जे असतात, तर ते वेळेत जर जात असतील आपल्या कमिटमेंटच्या, त्याचा अनेक अर्थ होतात. पहिला अर्थ होतो की तुम्ही नफ्यामध्ये आहात, राईट? कारण तुमचा नफा होतोय म्हणून तुम्ही ती देणी देऊ शकता. दुसरा त्याचा अर्थ होतो की तुमची रिकव्हरी सिस्टीम चांगली आहे, म्हणजे तुम्ही जो माल विकताय किंवा जी सर्व्हिस तुम्ही देताय तर ती रिकव्हरी तुम्ही खूप चांगली करताय त्याच्यामध्ये. तिसरा त्याचा अर्थ असा होतो की जसं मगाशी आपण म्हटलं की तुम्ही जो स्टॉक तुमचा आहे तो चांगल्या पद्धतीने मूव्ह करताय, जेणेकरून तो स्टॉक जाऊन तुमच्याकडे पैसे येत आहेत आणि तुम्ही पुन्हा तुमचे जे काही देणेदार आहेत, जे क्रेडिटर आहेत, त्यांना तुम्ही ते पेमेंट करू शकताय. कारण याच्यामध्ये जर बऱ्याचदा उद्योजकांमध्ये मी बघतो की ती पेमेंट्स वेळेमध्ये जात नाही आहेत त्यांचे. त्याच्यामध्ये काय होतं आहे की मग लोन जास्त घेतली गेलेली आहेत किंवा काही ज्या गोष्टी आहेत किंवा एखादी मशीन घ्यायची असेल तर ती मशीन कॅश क्रेडिटमधनं पैसे देऊन घेतलेली जाते. एखादं मशीन घ्यायचं असेल त्याला 7 वर्ष 10 वर्षाचं लोन घ्यावं, पण काही उद्योजक हे कॅश क्रेडिटमधनंच ते पैसे देऊन टाकतात, त्याच्यावर कर्जच घेत नाही. किंवा एखादं बांधकाम करतात, म्हणजे ज्याला आम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, तर तो खर्च त्यातनं करून टाकतात. त्याच्यामुळे जर व्यवसायाची देणी जर वेळेत तुम्ही देत असाल तर खूप चांगली सिच्युएशन आहे. आणि व्यवसायातली देणी जर आपण देऊ शकत नसू किंवा प्रॉब्लेम येतोय तर त्याच्यामध्ये प्रॉफिट एकतर कमी आहे तुम्हाला. म्हणजे जेव्हा या गोष्टी स्ट्रीमलाईन असतात तेव्हा त्या व्यवसायाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. सर, मला असं वाटतं मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. एक फोन घेऊया. विनया परब आपल्याशी बोलतायत विरारवरून. नमस्कार विनयताई, बोला. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार विनयताई, प्रश्न विचारा. ज्वेलरीचा छोटा व्यवसाय आहे, तर तो करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या? विनयताई, तुमचा प्रश्न सलग विचारा. विनयताई, तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवून तुमचा प्रश्न सलग आम्हाला विचारा. ओके, काही तांत्रिक अडचणी आहेत, आपण परत कनेक्ट होऊ. पण आता तुम्ही खूप महत्त्वाच्या विषयावर सांगत होता की जेव्हा ती देणी वेळेत दिली जातात तर त्यामागे जो काही उद्योग असेल त्याचं आरोग्य
वेगळ्या पद्धतीने असतं, त्याविषयी सांगा सर. हां, तर त्याच्या अनेक गोष्टीतनं फायदा होत असतो. म्हणजे तुम्ही जर वेळेमध्ये पेमेंट्स करताय तर तुम्हाला चांगले सप्लायर मिळू शकतात. तुम्हाला काही चांगले डिस्काउंट्स त्यांच्याकडनं ऑफर केले जाऊ शकतात. ओके. तुम्ही जसं आता सगळ्यांनाच माहिती आहे की जर बँकचे पेमेंट्स तुम्ही जर वेळेत करताय तर सिबिल तुमचं चांगलं होतं, बँकिंग चांगलं तुमचं डेव्हलप होतं, बँक्स तुम्हाला चांगल्या रेट्सने पैसे देऊ शकतात. दुसरी दुर्लक्षित केली जाणारी गोष्ट काय असते की तुम्ही तुमच्या एम्प्लॉईचा पगार जो आहे तो जर वेळेत देऊ शकत नसाल तर ती जी इन्व्हॉल्वमेंट आहे तुमच्या कंपनीमध्ये तर त्याची जी आहे ती कमी होते. आणि मग तुम्हाला पण एक सवय, म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की जर तुम्ही व्यवसाय करताय ना तर ते पॅशनेटली करा आणि ते पॅशनेटली करत असताना देणी जी आहे ती तुम्ही वेळेत द्या. जर तुम्ही सॅलरी वेळेत नाही केली तर त्याची इन्व्हॉल्वमेंट कमी होते, त्याचा परिणाम परत व्यवसायावर जातो, मग कुठेतरी जाऊन तो हा न दिसणारा लॉस आहे. त्याच्यामुळे जी देणी आहेत त्या देण्यावरनं अनेक अर्थ निघू शकतात आणि त्याचे अर्थ काढून तुम्ही स्वतःच ठरवू शकता की हां बा माझा उद्योगाचं आरोग्य चांगलं आहे किंवा माझं जरा उद्योगाचं आरोग्य खराब आहे तर मला काय करेक्शन्स करावे लागतील. आता त्याच्यात अजून एक छोटा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला देणी का देता येत नसतील तर येणी तुमची वेळेत येत नाही आहेत. ओके. तुमची येणी वेळेत येत नाही आहेत ना, याचा अर्थ काय होतो, तुमचा जो ग्राहक आहे त्याचा उद्योग आजारी आहे, तो ते करू शकत नाही आहे. मग तुम्ही त्या आजारी ग्राहकाबरोबर काम करायचं आहे आणि परत तुम्ही पण आजारी पडायचं आहे की तुम्ही तो ग्राहक बदलायचा किंवा त्या म्हणजे तुम्ही अशाच लोकांबरोबर काम करा की जो तुम्हाला पैसे वेळेत देऊ शकेल आणि जेणेकरून तुम्ही सुद्धा पैसे पुढे देऊ शकाल आणि तुमचा व्यवसाय पुढे जाऊ शकेल. त्याच्यामुळे तुम्ही ग्राहक सिलेक्ट करत असताना सुद्धा त्या ग्राहकाचं आरोग्य ठीक आहे ना असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच सर. एक फोन घेऊया आणि चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. अजिंक्य गोरे आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार, बोला अजिंक्य सर. हॅलो, नमस्कार, विचारा, प्रश्न विचारा. हा मला असं विचारायचं होतं की उद्योगाचे आरोग्य सुधारण्यासाठी काय उपाय करता येतील आणि कोविड-19 नंतर उद्योगाचे आरोग्य कसे सुधारत गेले याविषयी आधी काय सांगणार? नक्कीच नक्की. धन्यवाद अजिंक्यजी. जसं खरं तर तुम्ही खूप छान छोट्या छोट्या टिप्स किंवा बरीच माहिती आम्हाला देत आहात, पण तरीही त्यांनी असं विचारलं की उद्योगाचं आरोग्य ओव्हरऑल सुधारायचं असेल तर काय करता येईल, त्यांना काय सांगाल थोडक्यात? कारण मला असं वाटतं अभिजित सर की कोविड नंतर खूप गोष्टी बदलल्या आहेत नाही, उद्योग करताना किंवा जसं आपण ऑफलाईन ऑनलाईन अशा अनेक गोष्टी त्यात इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टीचे पॅरामीटर्स बदललेले आहेत. काय सांगाल तुम्ही? जसं आपण चर्चा करतच आहोत की वेगवेगळ्या मुद्द्यांवरती की उद्योगाचं, जसं सरांनी विचारलं की उद्योगाचं आरोग्य चांगलं ठेवायला काय असायला पाहिजे. जसं आपण पहिल्यांदा समराईज केलं की उद्योग नफ्यात असायला हवा, देणी वेळेत आपल्याला देता यावीत, आपला जो काही स्टॉक असेल तो स्टॉकची मुवमेंट आपली चांगली असायला हवी, उद्योगातनं जो नफा येतोय त्याची गुंतवणूक व्यवस्थित ठिकाणी असायला हवी, इन्शुरन्स म्हणजे आपण जो व्यवसाय करतोय. अनेकदा म्हणजे माझे एक उद्योजक मित्र आहेत, त्याच्या फॅक्टरीमध्ये मी गेलो होतो व्हिजिटला आणि खूप चांगली फॅक्टरी त्यांनी केली होती आणि खूप त्याच्यामध्ये स्टोअर्समध्ये खूप चांगल्या व्हॅल्यूचा माल त्याच्यामध्ये होता आणि त्यांनी फायर इन्शुरन्सच घेतलेला नव्हता किंवा त्याच्या मशिनरीचा इन्शुरन्स घेतलेला नव्हता. तर अशा वेळेस जर मग आपण इन्शुरन्स नाही घेतला तर खूप मोठ्या नुकसानाला सामोरं जाऊ शकतो आणि ते नुकसान न भरून येण्यासारखं असतं. त्याच्यामुळे व्यवसायाचं आरोग्य जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर म्हणजे एक आपला स्वतःचा इन्शुरन्स जसा असतो, मेडिक्लेम असतो, लाईफ इन्शुरन्स असतो, तसं आपल्या व्यवसायाचं सुद्धा आपण फायर इन्शुरन्स करणं, आपल्या मशिनरीचा इन्शुरन्स करणं. आपल्याकडे जी कीमॅन्स असतात म्हणजे आपले जे मॅनेजर्स असतात तर ती मॅनेजर्स पण खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. म्हणजे एखादा अकाउंट्सचा हेड असेल, एखादा ऑपरेशन्सचा हेड असेल, जर त्याला काही झालं तर कंपनी टेक्निकली बऱ्यापैकी ह्या लोकांवर अवलंबून असते. तर तो कंपनीचं नुकसान कसं भरून काढता येईल तर त्याला तुम्ही इन्शुअर्ड करू शकता. त्याच्यामुळे हेल्दी आरोग्य ठेवायचं असेल तर एक फॅक्टर कुठला असा नाही आहे, तुम्हाला ह्या मल्टिपल फॅक्टर्सवरती विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीने सुरुवात करावी लागेल. आणि जसं सरांनी विचारलं की कोविड-19 नंतर काय बदल झालेत, तर कोविड-19 नंतर आपल्या सगळ्यांना एक असा अनुभव आला आहे, एक असं लर्निंग झालं आहे की काही शाश्वत नाही आहे. खरं, बरोबर आहे. तर मग शाश्वत नाही आहे तर मग गुंतवणुकीच्या मागे लागायला हवं. कारण आपण बऱ्याचदा लोकांनी गुंतवणूक केली नाही, इन्शुरन्स प्रॉपर केले नाहीत
आणि मग त्या अडचणींना सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळे आपण दरवर्षी आपल्या ज्या काही बिझनेस प्रोसेसेस आहेत, आपल्या बिझनेसमध्ये काही कॉम्पिटिशन येत नाही आहे ना, आपल्या सर्व्हिसमध्ये काही बदल होत नाही आहेत ना, तर अशा सगळ्या गोष्टी बघून कोविड-19मध्ये जे आपण शिकलो की काही शाश्वत नाही आहे, तर तुम्ही उद्योजकांना मला एक आव्हान असेल की आपण गुंतवणुकीकडे थोडंसं फोकस करा आणि मग जरी काही अशा पद्धतीची गोष्ट याच्या भविष्यामध्ये घडली तर तुमच्या व्यवसायाला त्याचा काही फटका बसणार नाही. नाही, याची काळजी घेणं खरं तर गरजेचं असतं. आणि मगाशी खरं तर आपल्या गप्पांमध्ये अजून एक मुद्दा असा तुमच्याकडनं समोर आलेला की तुमच्याकडे एक उदाहरण पण होतं, अनुभव होता की आपल्यासाठी जसं आपण काही इमर्जन्सी फंड ठेवतो तसा उद्योगासाठीही काहीतरी इमर्जन्सी फंड ठेवणं खूप गरजेचं असतं. त्याच्यातून बऱ्याचदा अनेक गोष्टींना आपण आळा घालू शकतो. त्याविषयी सांगा ना. खूप छान प्रश्न आहे की आपण जसं मी 2 उदाहरणं का देतो नेहमी की एक नोकरदार व्यक्ती आणि व्यावसायिक व्यक्ती. तर नोकरदार व्यक्ती पण त्याचे जे काही मंथली EMI आहे, त्याच्या काही SIPs आहेत, तर एक 3 ते 6 महिन्याचा तो एक फंड ठेवतो की जर उद्या मला जी नोकरी गेली तर मग मला ती देणी जी आहेत किंवा माझं घर चालणार आहे तर ती मला व्यवस्थित नियमित देता आली पाहिजे. व्यावसायिकांच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी होतात. कशा पद्धतीने ते रिझर्व्ह फंड तयार ठेवू शकतात. जर अशी काही कोविडसारखी सिच्युएशन आली किंवा घरात काही मिसहॅपनिंग झालं किंवा स्वतः आपल्यालाच काही ॲक्सिडेंट झाला, असं काही झालं आणि व्यवसायामध्ये आता आपल्याला 2-3 महिने येता येणार नाही आहे, तर 2 पद्धतीने रिझर्व्ह फंड तयार होऊ शकतो. अनेक उद्योजक व्यवसाय चालवताना खेळतं भांडवल घेतात, ज्याला आपण कॅश क्रेडिट म्हणतो. आता माझे एक उद्योजक मित्र आहेत, तर त्यांचे असं पकडा की एक 10 कोटीचं लिमिट आहे खेळत्या भांडवलाचं. तर ते नेहमी काठोकाठ पूर्ण वापरलेलं असतं, म्हणजे 100-200 रुपये फक्त कमी असतात. तर असं नाही केलं पाहिजे. मग त्यांना म्हटलं की तुम्ही कुठलंही आपण खेळतं भांडवल जे घेतो, आपल्याला जे काही बँकेने लिमिट दिले त्याचा एक 20% ते रिकामं असावं, जेणेकरून अशी काही घटना घडली तर मंथली तुमचे जे काही 5 लाख 10 लाख कारण 25 लाख असे खर्च आहेत, तर त्यातनं तुम्ही ते ग्रॅज्युअली देऊ शकता. त्याचं तुम्हाला टेन्शन येणार नाही. पण तुम्ही जर दिलेलं जे काही भांडवल आहे, जे काही खेळतं भांडवलचं लिमिट तुमचं आहे, ते अनेक उद्योजक हे पूर्ण वापरून बसलेले असतात. क्रेडिट्स कार्ड पूर्ण वापरून बसलेले असतात. 500 रुपये 1000 रुपये बॅलन्स असतो. त्याच्यामुळे माझं म्हणणं असतं की ह्या फॅसिलिटीज आपल्याला कशासाठी दिलेल्या आहेत, तर असं काही गोष्ट घडली तर त्याला आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. आता ही एक पार्ट झाला की आपण लोनला लिव्हरेज केलं, म्हणजे जे काही कर्ज होतं, म्हणजे कर्जातच आहोत आपण अजून, हे आपले पैसे नाही आहेत. खरं आहे. ओके, ते बँकेचे पैसे आहेत. खरं आहे. पण एक लिव्हरेज की ठीक आहे, आपण त्याच्यात सुद्धा स्वतःचे पैसे नाही तरी आपण एक सर्वाईव्ह होऊ शकतो. अशी काही घटना घडली तर रिझर्व्ह फंड म्हणून तो बँकेचं पैसे वापरू शकतो. पुढे जाऊन मला जे म्हणायचं आहे की तुमचा जो काही खर्च आहे मंथली, तर त्या 6 समजा 25 लाख रुपीज खर्च आहे, 3 कोटी रुपये 6 महिने म्हणजे 1.5 कोटी रुपये 6 महिन्याचा खर्च आहे, तर तो तुमचा कुठंतरी FDच्या स्वरूपामध्ये, कुठंतरी लिक्विड फंडच्या स्वरूपामध्ये असा तो असावा, जेणेकरून बँकेचं लिमिट दरवर्षी चेंज होतं. एखाद्या वर्षी बँक म्हटली की नाही तुमचा व्यवसाय कमी झाला आणि आता तुम्ही ते लिमिट बंद करा, मग अशा वेळेस काय करणार? त्याच्यामुळे पूर्णपणे बँकेवरतीच आपण अवलंबून राहायला पाहिजे, हे खूप चुकीचं आहे आणि खूप घातक आहे. त्याच्यामुळे काय होतं की चाललेली जी सायकल आहे व्यवसायाची तीच बिघडते. कारण आपण काहीतरी गृहीतकं धरून समोरचे ऑर्डर घेतलेले असतात, ती काही गृहीतकं धरून आपण काही लोकांना ॲडिशनल लोकांना जॉबवर घेतलेलं असतं. तर बँकेच्या पैशांवरचं लिव्हरेज करा. नवीन उद्योजक ज्यावेळेस असतात त्यावेळेस पहिली 4-5 वर्ष स्ट्रगलची असतात, तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच ती गोष्ट करा. पण एका लेवलला गेल्यानंतर हा जो म्हणतो मी स्वतःचा रिझर्व्ह फंड, स्वतःची लिक्विडिटी, स्वतःचे पैसे FDमध्ये असणं, बँक लगेच तुम्हाला 10 मिनिटांमध्ये त्याच्यावर OD करून तुम्हाला पैसे वापरायला देऊ शकते किंवा तुम्हीसुद्धा एक अर्ज करून ती FD मोडून व्यवसायामध्ये पैसे वापरू शकता. त्याच्यामुळे 2 ज्या गोष्टी मी सांगितल्यात, कर्जातलं पण लिव्हरेज तुम्ही करू शकता आणि जे सगळ्यात शाश्वत ज्या मला वाटतं की काही वर्षानंतर तुम्ही स्वतःचे पैसे तयार करायला शिकलं पाहिजे.
नक्कीच. खरं तर जसं आता आपण बघितलं की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी नाही आहेत, तर ह्या खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी आहेत की जो कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय करताना आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबरीने प्रत्येकाच्या व्यवसायाची काही मूल्ये असतात, ती का आणि कधी जोपासावी, ती कशा पद्धतीची असली पाहिजे, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. उद्योगाचं आरोग्य या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत, कारण प्रत्येकाला एक व्यवसाय किंवा उद्योग करायचा असतो, पण त्याच्यातले खाचखळगे मात्र समजून घ्यायचे नसतात. आणि आज आपल्याबरोबर आहे CA श्री अभिजित थोरात, आणि त्यांच्याकडून आपण कुठलाही व्यवसाय किंवा उद्योग करा, पण तो करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे किंवा लक्ष देणं गरजेचं आहे, याविषयी अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेत आहोत. अभिजित सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण बऱ्याच गोष्टींविषयी बोलत आहोत, आणि हे सगळं करत असताना जसं आता तुम्ही सांगितलं की जेव्हा एखादा व्यावसायिक उद्योग किंवा सुरू करतो तेव्हा त्या वाटेवर अनेक खाचखळगे येतात. तुमचं इतक्या वर्षांचा अनुभव आहे, आणि त्या मला असं वाटतं अनुभवातूनच सरांची ही 2 पुस्तकं, उद्योगशैली आणि स्लॅमडॉग CA, ही 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याविषयी थोडं सांगाल की याच्यामध्ये सुद्धा उद्योग कसा करावा, आणि त्याच्याविषयी थोडी माहिती दिलेली आहे, काय सांगाल? स्लमडॉग CA जे आहे ती कादंबरी माय मिरर पब्लिकेशनचे जे मुख्य आहेत मनोज अंबिके सर यांनी ती लिहिलेली आहे. 2017ला त्याचं प्रकाशन झालं. माननीय पद्मश्री श्री उज्ज्वलजी निकम यांच्या हस्ते पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. तर माझं एकदम जे काही जडणघडण झाली किंवा ज्या पद्धतीने मी चार्टर्ड अकाउंटंट झालो, तर अतिशय हंबल बिगिनिंग्स ज्याला म्हणतो आपण, की घरातली परिस्थिती खूप बिकट होते, आणि मग त्या परिस्थितीतनं कसा मार्ग काढत मराठी मीडियममध्ये शिक्षण घेऊन वयाच्या 22व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट कसा झालो, तर हा सगळा प्रवास जो आहे तो प्रवास मनोज अंबिके सरांनी स्लमडॉग CAच्या माध्यमातून त्याच्यामध्ये तो मांडला. त्याच्यामुळे मुळामध्ये हीच भावना होती की जी ग्रामीण भागातली किंवा स्लममधली किंवा आर्थिक परिस्थिती ज्यांची बिकट आहे, अशा मुलांना त्यातनं एक प्रेरणा मिळावी की आपणही, कारण माझ्यासारखे अनेक अभिजित देशभरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये आत्तासुद्धा आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे झुंजत आहेत, तर त्यांना कुठंतरी एक मार्ग दाखवावा, अशा अँगलने ते पुस्तक जे आहे मनोज अंबिके सरांनी लिहिलं. दुसरं पुस्तक जे आहे उद्योगशैली, तर उद्योग हा माझा एक आवडता विषय नेहमीच होता, आणि मग त्या विषयावरती मला असं जाणवलं की उद्योग हा विषय कुठेही चर्चेला जात नाही, कुठेही शाळेमध्ये शिकवला जात नाही, कुठेही त्याची घरात चर्चा होत नाही. म्हणजे आजही गावाकडे गेलं तर आपल्याला विचारतात की अरे काय तुला आज सुट्टी आहे का, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण नोकरीच करतोय. सो हा एक पगडा आपल्याकडे आहे. मग त्या उद्योगाविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एटिकेट्स काय म्हणतात उद्योगामध्ये, एथिक्स काय आहेत त्याचे, पार्टनरशिप कशी करायला हवी, काय मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, गुंतवणूक कशी करावी, अशा वेगवेगळ्या विषयांवरती मी लेख लिहित होतो बरीच वर्ष. आणि मग त्या लेख लिहिण्यातनं त्याचं कंपायलेशन करून उद्योगशैली पुस्तकाच्या रूपामध्ये आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही खरं तर आणलेलं आहे. खरंच खूप खूप धन्यवाद. एक फोन घ्या आणि आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. मंगल आपटे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार मंगलताई, बोला, प्रश्न विचारा. हा, आता विचारायला खूप छान आहे. मला फक्त असं विचारायचं होतं, उद्योजकाचे जे संघटक आहेत तर त्या संघटनांना फायदा आणि तोटा, तर ते त्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करू शकाल? किंवा एखाद्या बाईला जर भाजीचा व्यवसाय करायचा आहे किंवा केटरिंगचा व्यवसाय करायचा आहे, तर मग त्यांना त्यात थोडासा तोटा हा होतोच, मग त्यांनी काय करावं त्या बाबतीत? आणि संघटना ही आपल्या असतेच. नक्कीच नक्कीच, धन्यवाद मंगलताई. खरं तर हा प्रश्न आपल्याला सगळ्या ज्या आपल्या गृहिणी आहेत, बऱ्याचदा असं होतं की व्यवसाय करायचा आहे, पण आता जसं तुम्ही सांगितलं की करोडो आणि कोटींच्या घरामध्ये ती पोहोच तर होणारच नंतर, पण सुरुवात अगदी छोट्याशा उद्योगाने होते. जसं आता मंगलताईंनी सांगितलं की कधी कधी भाजीचाही व्यवसाय असतो, तर त्यावेळेला काय तुम्ही त्यांना सांगाल? आणि ती संघटनेविषयी त्या ज्या विचारत होतात तर काय मार्गदर्शन कराल? 2 त्यातली मी महिलांनी चालू केलेल्या उद्योगाविषयी मी सांगेल याच्यामध्ये. एक तर लिज्जत पापड म्हणून आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, ती पण महिलाच चालवतात. एकदम छोट्या बिगिनिंग्स त्याला आपण म्हणूयात, त्यातनं त्यांनी तो व्यवसाय चालू केला आणि मोठा केला. आणि आमच्याकडे शिरूरमध्ये एक लोटस खाकरा म्हणून एक व्यवसाय आहे, तुम्ही खाकरा ऐकला असेल, लोटस खाकरा, तर तो सुद्धा एकदम अतिशय छोट्या जागेतनं झालेला तो व्यवसाय आहे. तर जशात त्यांनी विचारलं की कॅटरिंगचा व्यवसाय असेल, आणि 2 प्रश्न विचारले त्यांनी, तो कसा करायला पाहिजे
आणि संघटना संघटनांचा किती जो आहे. तर महत्त्वाचं आहे. संघटनांचा नेहमीच त्याचे दोन्ही म्हणजे फायदेच आहेत. कारण की आज जर कुठेही आपण व्यवसाय करायचा म्हटलं तर जर संघटना असेल तर त्यातले काही संघटने किंवा त्या व्यावसायिकांवर जर काही अन्याय होत असेल तर असे काही जे काही प्रश्न आहेत, त्यांच्या काही ज्या अडीअडचणी आहेत, तर त्या अडीअडचणी ते सरकारपर्यंत पोहोचवू शकतात. तर संघटना ही 100% नेहमीच महत्त्वाचीच आहे आणि आपण त्या संघटनेचा भाग नेहमीच असायला हवा. जर आपण संघटनेचा भाग नसू तर कदाचित मग तुमच्यावर काही अडचण ओढवली तर मग तुम्ही एकटे पडता. एकटे पडू शकता त्याच्यामध्ये. आणि जसं ते म्हणाले की केटरिंगचा उद्योग करायचा आहे, काही वेळेस त्यांनी असंही विचारलं की नफा होत नाही किंवा हो. कमी नफा होतो. तर म्हणून मला नेहमी सांगावंसं वाटतं की ते तुम्ही पॅशनने करा. जे मी नेहमी म्हणतो आहे की तुम्ही जर पॅशनने केलं तर तुम्ही चांगली सर्व्हिस देऊ शकाल. तुम्ही कॅटरिंगचा व्यवसाय करताय, तुमच्या हाताला जर चांगली चव असेल, म्हणजे जर त्या व्यवसायात आहेत, एक कळतं आपल्याला की हा मामा लोक सांगतात ना तुमचं चविष्ट आहे जेवण, तर त्या गोष्टी जर तुम्ही दिल्या तर तुम्हाला मार्केटिंग करायची गरज लागणार नाही. ग्राहक आपोआप तुमच्याकडे येतील. सुरुवातीला काही 2-4 महिने 6 महिने वाटेल की असं होतंय, पण एकदा तुमची क्वालिटी लोकांपर्यंत पोहोचली, लोकांनी त्याचा उपभोग घेतला आणि तुम्हीसुद्धा जसं आपण म्हटलं की स्वच्छता ठेवली चांगली, चांगलं पाणी दिलं लोकांना. मी एक बघतो की मला कुकिंगची जरा आवड आहे, तर भाजी आपण जे घ्यायला जातो ती तुम्ही जर चांगली सिलेक्ट केली तर ती तुमच्या हॉटेलमध्ये किंवा तुमच्या कॅटरिंग व्यवसायामध्ये सुद्धा म्हणजे भाजी घ्यायला सुद्धा तुम्ही स्वतः जा, तर तुमचं ते फायनल प्रॉडक्ट चांगलं येणार आहे. मग त्याला पॅशन म्हणायला पाहिजे आपण. तर त्यांनी जर ते त्या पद्धतीने केलं तर नक्कीच त्यांचा व्यवसाय पुढे जाईल आणि आमच्याही आपल्या व्यवसायाला शुभेच्छा. नक्कीच. आणि याचबरोबरीने जसं आता तुम्ही सांगितलं की या सगळ्यांमध्ये ग्राहक हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा एक खांब आहे. तर तो जोडण्यासाठी किंवा जसं मगाशी आपल्या बोलण्यामध्ये तुम्ही उदाहरण दिलं होतं, तर त्याविषयी जरा सांगा की ग्राहक कसा असावा? ग्राहक देवो भव हां. असं आपल्याकडे म्हणतात. म्हणजे उद्योजकांसाठी तो देवच आहे. मी नेहमी म्हणतो की ग्राहक निवड आपण ज्याला म्हणतो, की समजा आपण ज्या व्यवसायामध्ये तुम्ही आहात तर तुम्हीच जर ग्राहक म्हणून आलात तुमच्याकडेच, तर तुम्हाला काय पद्धतीचं प्रोडक्ट आवडेल, तुम्हाला काय पद्धतीने सर्व केलेलं आवडेल, म्हणजे त्याच्या पायात जाऊन बघायला पाहिजे. मी ते करतो. ओके. जर आपण त्या पद्धतीने अप्रोच ठेवला तर आपण आता समजा एखाद्या हॉटेलमधचाच तुमचा व्यवसाय आहे आणि काहीतरी पाण्याचा ग्लास न धुतलेला नसलेला दिला आहे किंवा वेटरचा ड्रेस चांगला नाही आहे, तर आपण कसं लगेच चिडतो त्याच्यावरती. पण जर तुमचं हॉटेल तसं असेल तर तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीची सर्व्हिस देता आली पाहिजे. म्हणून एक तर ग्राहक देवो भव आहे, तर नवीन ग्राहक ॲड करणं म्हणजे तुम्ही कोणाबरोबर काम करताय हे पण खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कारण तुमचे ग्राहकच तुमची वर्थ ठरवत असतात. म्हणून अनेक व्यावसायिक मी बघतो की वर्षानुवर्ष त्याच ग्राहकांबरोबर काम करत असतात. अशा वेळेस होतं काय की आता काही माझे उद्योजक मित्र आहेत, त्यांच्या केसमध्ये काय आलं की एका ग्राहकावर ते खूप डिपेंड होते वर्षानुवर्ष आणि काहीतरी प्रॉब्लेम्समुळे तो व्यवसायच त्यांचा ठप्प झाला आणि मग ती ऑर्डरच त्यांची गेली. मग आता काय करायचं? त्याच्यामुळे नेहमी आपण नवीन ग्राहक जे आहेत आपल्या सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्या एक्झिस्टिंग ग्राहकांच्या माध्यमातून तुम्ही शोधत राहिलं पाहिजे. कारण चांगले हेल्दी ग्राहक जे आहेत ना, त्यांची पण हेल्थ सुधारते आणि तुमचीही हेल्थ सुधारते. त्याच्यामुळे तुम्ही असे हेल्दी ग्राहकांच्या शोधात आपण राहिलं पाहिजे. खरं तर खूप गरजेचं आहे. त्याचबरोबरीने जेव्हा आपण म्हणतो की ग्राहक ही महत्त्वाचा आहे, त्याचबरोबरीने आपल्या व्यवसायातले उद्योगातले कामगार हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे खांब आहेत. त्याविषयी आपण बोलणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. उद्योगाचं आरोग्य महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहे CA श्री अभिजित थोरात. अभिजितजी, खरं तर खूप छान छान सोप्या भाषेमध्ये तुम्ही आम्हाला सांगत आहात की कुठे आणि कसं लक्ष देणं गरजेचं आहे. जसं आता विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण म्हटलं की ग्राहक किती महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबरीने कामगार तिथे जे काम करत असतात ते सुद्धा त्या उद्योगाचे एक खांब आहेत असं आपण म्हणू शकतो. तर त्याविषयी जरा सांगा ना. कुठलाही व्यवसाय ज्यावेळेस उभा राहतो त्याच्यामध्ये आपण म्हणतो की पैसा, मनी, मॅन म्हणजे कामगार, तर हे खूप महत्त्वाचे असतात. जसं कामगार आपल्या वतीने सगळा व्यवसाय पाहत असतात, म्हणजे आपल्या पाठीमागे बॅक स्टेजला जे लोक काम करतात
तर ती त्यांच्यामुळेच व्यवसाय जो आहे तो आपला एखादा व्यवसाय खूप प्रगती करतोय आणि एखादा नाही करत, तर त्याचं मेन रिझन हे त्यांच्या कामगारामध्ये असतं. त्याच्यामुळे मी अनेकदा तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच कंपनीजमध्ये 10-10 वर्ष 15-15 वर्ष लोक टिकलेली असतात. हो. त्याच्यामुळे ज्या व्यवसायामध्ये लोक टिकतायत म्हणजे ज्यांचा एम्प्लॉई टर्नओव्हर रेशिओ कमी आहे असे व्यवसाय प्रगती करताना तुम्हाला दिसतात, कारण ते त्या इंटेन्सिटीने काम करत असतात. त्यांचा दरवर्षीचा तो अनुभव ॲक्युमुलेट झालेला असतो. अनेकदा कंपनीज मी बघतो की छोट्या छोट्या कारणावरनं त्या एम्प्लॉईला काढणं असेल, काय न्यूसन्स नाही आहे, फक्त तुमचा इगो हर्ट होतो म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला म्हणता की नाही आता तू हे करू नकोस. तर असं केल्यानंतर कारण त्याचा जो वर्षानुवर्षाचा जो अनुभव असतो तो तुम्ही शून्य करून टाकता. कारण ज्यावेळेस तुम्ही नवीन कुठला एम्प्लॉई त्याच्या जागी घेणार असेल तर तो 4-6 महिने सेटल व्हायला जातो. आणि आत्ता जी काही जनरेशन आहे तर आत्ता माझी कंपनी वगैरे आपण ज्या आपल्या 90sची सगळी जनरेशन आहे तर ती विचार करायची त्याचा. तर आत्ता तशी काय राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे जी काही लोकं आहेत, जी क्वालिटी लोकं आहेत ती तुम्ही टिकवायला हवीत. अनेकदा मी बघतो की आपण त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देत नाहीत. त्याला आपण ज्या काही गोष्टी लागतात टेक्निकल गोष्टी त्या आपण त्यांना देत नाहीत. आणि मग बऱ्याचदा आपण बघतो की तो उद्योजकच सगळं करत असतो. तोच मार्केटिंग हेड असतो, तोच बँकेत जात असतो. म्हणजे मग उद्योग मोठा कसा होणार तुम्ही? म्हणजे शाहरुख खानला आपण याच्यात घेतलं आणि त्याला आपण ॲक्टिंगचंच काम देत नाही आहे, दुसरीच कामं लावतो आहे. त्याच्यामुळे जर तुमची टीम आपण तयार केली नाही केपेबल तर मग उद्योग हेल्दी कसा होईल तुमचा? त्याच्यामुळे प्रत्येक उद्योजकाने आपली जी यालाच अनुसरून विचारते की म्हणजे ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट टीम सुद्धा खूप महत्त्वाची आहे नाही? बरोबर. मॅनेजमेंट टीम जसं खूप चांगला प्रश्न. एक असतो की व्यवसाय प्रोप्रायटरशिप असतो, तोच सगळं करत असतो. पण नेक्स्ट लेवलला ज्यावेळेस जायचं असेल कारण की त्याच्याकडे 24 तासच आहेत, तर नेक्स्ट लेवलला जर त्याला जायचं असेल तर त्याला अकाउंट्सचा हेड एक पाहिजे, मार्केटिंगचा हेड पाहिजे, प्रोडक्शनचा हेड पाहिजे, गव्हर्नमेंटचे टेंडर्समध्ये असेल तर टेंडरचा एक हेड पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट त्याच्यावर अवलंबून राहू नये. म्हणजे व्यवसाय एक 20-25% आपल्यावर अवलंबून असावा. पण तुम्ही रोज गेल्याशिवाय जर कामच होणार नसेल तर मग कसं होणार ना? खरं आहे. तर तसं जर तुमच्या त्याच्या सिच्युएशनमध्ये राहायचं नसेल तर तुमची मॅनेजमेंटची टीम तुम्ही स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्यामध्ये आपल्या व्यवसायाची मूल्य जपणं हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर ती कोणती असावी? जसं आरोग्याविषयीच आपण बोलतोय तसं वैयक्तिक आरोग्यासाठी आपली आपण जसं म्हणतो की चांगली मानसिकता असायला हवी, पॉझिटिव्ह मानसिकता असायला हवी. तसंच उद्योग जर तुमचा सुदृढ आणि उद्योगाची जर मानसिकता चांगली असायला हवी म्हणजे काय की त्याची व्यवसायाची मूल्य चांगली असायला हवीत किंवा ती मूल्य ठरवायला हवीत. तर अनेकदा आपण बघतो की जसं मी म्हणजे साधी मूल्य आहेत म्हणजे कुठल्याही व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवणं असेल, लोकांची पेमेंट्स वेळेत देणं असेल, हे मूल्यच आहे. खरं. मी माझ्या लोकांची पेमेंट्स वेळेत देणं हे एक मूल्यच आहे. मी जे माझं प्रोडक्ट द्यायचं मी डिलिव्हर करायचं ठरवलेलं आहे तर ते मी त्याच क्वालिटीमध्ये देईल, कुठल्याही पॅरामीटरमध्ये चेंज न करता. हे एक मूल्यच आहे. म्हणजे मला त्या गोष्टीमधनं नफा नाही झाला तरीसुद्धा ह्या मूल्यांची मी तडजोड करणार नाही. आज आपण मोठी मोठी जी नावं बघतो ती जनरेशन टू जनरेशन मोठी झाली आहेत. त्याचं एकमेव त्याचं रिझन आहे की त्यांच्या मूल्यापासून दूर गेलेले नाही आहेत, ती जोपासलेली आहे. जे या मूल्यापासून जर तुम्ही दूर गेलात तर मग तुमची प्रगती होणार नाही. नक्कीच. तुम्ही इतक्या छान पद्धतीने आम्हाला हे सगळं सांगत आहात. त्याचबरोबरीने मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये एक उद्योजक दडलेलं आहे, प्रत्येकाला व्यवसाय उद्योग करायचा आहे. तर आपल्या प्रेक्षकांसाठी आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही एक काय संदेश द्याल उद्योजकांना? मला असं वाटत आलं आहे आणि मी ते केलं आहे सुद्धा की तुम्हाला जर वाटतंय ना की मी एक असतं की वाटणं पहिलं की हा मला व्यवसाय करायचा आहे बरं का, आणि निम्म्या लोकांना वाटतच नाही. बरोबर आहे, तुम्हाला वाटतंय तरी. पण तुम्हाला जर वाटतंय तर तुम्ही एक कॉल घ्या ना, बेस्ट शॉट द्या ना. नोकरी तर आपल्याला आयुष्यभरासाठी असणारच आहे, म्हणजे नोकरी तर करावीच लागणार आहे. तर जोपर्यंत तुम्ही पाण्यात पडत नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. अनेक उदाहरणं आहेत, शेकडो हजारो उदाहरणं आहेत की ज्यांनी तो कॉल घेतला आणि आज ते खूप वेगळ्या लेवलला पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांच्या मनात उद्योग करायचा आहे
किंवा काही उद्योजक आहेत ज्यांना आत्ता काही अडचणी असतील, पण माझं नेहमी म्हणणं आहे की तुम्ही पेशन्स ठेवा, तुमच्या आयुष्यातला एक बेस्ट शॉट द्या. तुमची 3 वर्ष काही इकडे तिकडे काही पाहू नका आणि पूर्ण व्यवसायाला तुम्ही झोकून द्या. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. नक्की, जसं आता सरांनी सांगितलं की तुमच्या आयुष्यातला एक बेस्ट शॉट द्या आणि पूर्ण पॅशनने, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेवा. हे खूप प्रत्येक उद्योगासाठी खूप महत्त्वाचं आहे. कार्यक्रम कसा वाटला? माध्यमं तुम्हाला माहितीच आहेत, आम्हाला नक्की कळवा. अभिजित सर, तुम्ही इथे आलात आणि इतक्या सोप्या भाषेमध्ये एखादा स्वतःच्या आरोग्याप्रमाणेच आपल्या उद्योगाचं आरोग्यही किती छान कसं ठेवावं याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.